हा, ब्लड प्रेशर बघितलं आपण लास्ट लेक्चरला. ओके. त्याच्यानंतर कार्डियक आउटपुट बघितलं होतं. काही डिसऑर्डर्स बघितले होते. ओके. तर इथून आपलं राहिलं होतं डिसऑर्डर्स ऑफ हार्ट व्हॅल्व. बरोबर आहे? येस मॅम. गिव्ह मी रिस्पॉन्स फास्ट. हार्ट डिसऑर्डर बघितले का नाही? हायपरटेन्शन काय असतं लास्ट लेक्चरला बघितलं ना? येस मॅम, बघितले. येस मॅम. त्याच्यानंतर बघा आपला पुढचा पॉइंट आहे डिसऑर्डर्स ऑफ हार्ट व्हॅल्व. ओके. तर हार्ट व्हॅल्व मध्ये डिसऑर्डर्स होतात, जे काही त्याचे डिफेक्ट असतात, तर ते आपण बघणार होतो. वेट फॉर 1 मिनिट. ओके. तर हार्ट व्हॅल्व जे आपण बघितले सर्क्युलेशन मध्ये, तर त्याच्यामध्ये काही वेळेस काय होतात, डिफेक्ट होतात आणि त्याच्यामुळे डिसऑर्डर होतात. बघा ते कुठले आहेत काय? तर हार्ट व्हॅल्व विच इज द प्रेझेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड. सॉरी, हार्ट व्हॅल्व काय करतात, तर प्रिव्हेंट करतात बॅक फ्लो ब्लडचा. कुठे? हार्ट मध्ये, जे व्हेंट्रिकल्स मधून आर्टरीज मध्ये पुन्हा बॅक फ्लो होऊ नये म्हणून या हार्ट व्हॅल्वचा यूज होतो. कधी? ड्युरिंग द कार्डियक सायकल. ओके. तर काही वेळेस तर व्हॅल्व्ह जर आहेत, आता इतकं इम्पॉर्टंट काम करतात आणि त्या जर डॅमेज झाल्या तर काय होणार आहे? ऍबनॉर्मल हार्ट साऊंड्स येणार आहेत. बरोबर आहे? जर आपलं सर्क्युलेशन नॉर्मल असेल, जर जे काही ब्लड फ्लो आहे तर ते नॉर्मल असेल, तर काय होणार आहे? नॉर्मल हार्ट साऊंड येणार. आणि जर ते व्हॅल्व्ह जर डॅमेज्ड असेल, तर त्यावेळेस काय होणार आहे? विच जनरेट द ऍबनॉर्मल हार्ट साऊंड. त्याच्यानंतर बघा द सिव्हिअर व्हॅल्व्ह डिसऑर्डर रिझल्ट इन हार्ट फेल्युअर. असे जे काही जेव्हा डॅमेज झाल्या व्हॅल्व्ह, त्यावेळेस काय होणार आहे? ती जर सिव्हिअर केस झाली तर त्याचं पुन्हा काय कॉम्प्लिकेशन्स येणार आहेत? तर हार्ट फेल्युअर. ओके. नॅरोइंग ऑफ व्हॅल्व ओपनिंग रिस्ट्रिक्टिंग ब्लड फ्लो थ्रू इज कॉल्ड एज स्टेनोसिस. बघा स्टेनोसिस म्हणजे काय असतं? व्हॅल्व जी आहे ती जर नॅरो झाली, नॅरोइंग ऑफ व्हॅल्व, त्याच्यानंतर ओपनिंग रिस्ट्रिक्टिंग ब्लड फ्लो थ्रू इट, त्याला काय त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस नॅरो होतात त्यावेळेस ते ब्लड पण कसं होणार आहे? कमी फ्लो होणार आहे. तर त्या केसला काय म्हणायचं? स्टेनोसिस. इट ऑकर्स वेन द इन्फ्लामेशन ऑफ व्हॅल्व्स रफ्टन्स द एजेस ऑफ द कस्ट लिडिंग टू नॅरोइंग ऑफ व्हॅल्व. बघा ते कसं होतं? जेव्हा इन्फ्लामेशन होतं व्हॅल्व मध्ये त्यावेळेस त्या काय होतात? नॅरो होतात. वन मोर व्हॅल्व्युलर डिफेक्ट. बघा व्हॅल्वचा अजून डिफेक्ट काय? इज इनकम्पिटन्स, और त्याला अजून काय म्हटलं जातं? रिगर्गिटेशन. दिस इज द फंक्शनल डिफेक्ट अँड लीड्स टू फेल्युअर ऑफ व्हॅल्व. हा काय आहे? फंक्शनल डिफेक्ट आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय? व्हॅल्व काय होतात? फेल होतात. त्यांचं फंक्शन जे आहे तर ते प्रॉपर करू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं? हार्टचा जो काही साऊंड आहे तो काय होतो? चेंज येतो. विच लिडिंग टू द बॅक फ्लो ऑफ ब्लड इन द व्हेंट्रिकल्स. म्हणजे काय होणार आहे? जर व्हॅल्व फेल झाला, व्हॅल्व जर डॅमेज होऊन जास्त सिव्हिअर केस झाली, तर त्या केस मध्ये काय होणार आहे? तर तो जो बॅक फ्लो आहे तर या प्रिव्हेंट करतात. तर आता त्या काय करणार? प्रिव्हेंट करणार नाही. त्यामुळे काय होतं? व्हेंट्रिकल्स मध्ये ते बॅक फ्लो होतो. हा झाला हार्ट व्हॅल्वचे डिसऑर्डर. त्याच्यानंतर बघा इश्चेमिक हार्ट डिसीज काय असतात? तर इट इज ड्यू टू द डिफेक्ट ऑफ ऍथोरोमा. ऍथोरोमा काय? बघा ऍथोरोमा म्हणजे काय? तर डिपॉझिशन ऑफ फॅटी सबस्टन्स. बघा बऱ्याच वेळा सांगितलं असतं की हार्टच्या पेशंटला किंवा हार्टच्या नाही तर सगळ्यांना सांगतात की ऑइली फूड जास्त खाऊ नका किंवा ऑइली फूडच सांगितलं जातं शक्यतो. तर ते जे काही ऑइली फूड जेव्हा घेतो त्याचं जे काही फॅट मध्ये कन्व्हर्जन होतं, तर ते फॅटी सबस्टन्स काय होतात? जास्त एक्सेस जर झाला, आता जे त्याचं जे वेट वाढलेलं असतं, ओके, किंवा ते जास्त काय करत असतात? तर ऑइली फूड घेत असतात. तर त्यांचं काय होतं? ते फॅटी सबस्टन्स तिथे डिपॉझिट होत असतात. कुठे? तर व्हॅल्व मध्ये, आर्टरीजच्या. तर तिथे काय होतं? तर डिपॉझिशन होऊन ते काय होणार आहे? नॅरो होणार आहे आर्टरी. बरोबर आहे? आता पाईप आहे तर त्याच्यामध्ये जर समजा काही अडकलं तर काय होणार आहे? तिथून जो फ्लो आहे तर तो काय होणार आहे? कमी होणार आहे. तिथं काय होणार आहे? डिस्टर्बन्स येणार आहे. त्याच पद्धतीने इथं काय होतंय? तर फॅटी जे सबस्टन्स आहेत तर ते तिथं काय होतात? डिपॉझिट होतात.
आणि त्याच्यामुळे काय होतं तर हा डिफेक्ट जाणवतो इशेमिक हार्ट डिसीजचा. आणि हा डिफेक्ट झाल्यानंतर हा डिसीज झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन कसं होतं बघा अँजायना पेक्टोरिस मध्ये किंवा आपण म्हणू शकतो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. आता अँजायना पेक्टोरिस काय तर चेस्ट पेन होत असतो मेनली, हे सिम्पटम्स लक्षात ठेवायचं अँजायना पेक्टोरिस. आता अँजायना पेक्टोरिस काय बघा, दिस इज अ कंडिशन वेअर देर इज इंटेन्स चेस्ट पेन. आता कशामुळे होत असतो हा चेस्ट पेन? बिकॉज ऑफ रिड्युस्ड ब्लड सप्लाय ऑफ ब्लड. आता ते फॅट डिपॉझिशन झाले त्याच्यामुळे काय होणार आहे, तिथून जो फ्लो आहे ब्लडचा तर तो कमी होणार आहे आणि काय होणार आहे, तिथं जेवढा पाहिजे तेवढा ब्लड सप्लाय हार्टला होणार नाही, त्याच्यामुळे चेस्ट पेन होतो. आणि त्या केसला काय म्हणायचं, अँजायना पेक्टोरिस. आणि हा पेन बघा, द पेन मे रेडिएट्स टू द आर्म, नेक अँड द जॉ. इथलं एवढ्या ठिकाणी पेन होतो नंतर. आणि फॅक्टर्स बघा, कधी होतो हा मेनली, कोल्ड वेदर मध्ये, एक्सरसाइज आफ्टर हेवी मील, स्ट्रॉंग इमोशन्स असल्यानंतर मे प्रेसिपिटेट द एंजायना. याच्यामुळे काय होऊ शकतो, एंजायना डिटेक्ट होऊ शकतो. इन द अर्ली स्टेजेस डेव्हलपमेंट ऑफ डिसीज, पेन स्टॉप when the cardiac output return to the resting level. म्हणजे थोडं थोडं वेळाने काय होत असतं, थांबतो परत स्टार्ट होतो. ओके, कंटिन्युअस राहत नाही. त्याच्यानंतर बघा सेकंड केस काय, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. तर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन काय बघा, an infarct is an area of tissue that has died because of lack of oxygenated blood. ऑक्सिजनेटेड ब्लड जे आहे तर ते व्यवस्थित सप्लाय नाही झालं, तर त्या केसला काय म्हणायचं, मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. त्याच्यानंतर बघा मायोकार्डियम जो लेअर आहे इज अफेक्टेड when the branch of coronary artery is occluded. तर तो जो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन म्हणजे काय, तर मायोकार्डियम एरियामध्ये मायोकार्डियम जो काही आपण लेअर बघितला तर तो याच्यामध्ये टोटली काय झालं असतं, अफेक्ट झालेला असतो. द इफेक्ट ऑफ कॉम्प्लिकेशन्स आर मॅक्झिमम when the left मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन जे आहे तर ते बघा मेनली काय होतं, जो काही इफेक्ट आहे कॉम्प्लिकेशनचा तर तो काय मॅक्झिमम होतो कधी, जेव्हा वेन द लेफ्ट वेंट्रिकल इज इन्व्हॉल्व, जेव्हा त्याच्यामध्ये लेफ्ट वेंट्रिकल सुद्धा इफेक्ट झालेले असेल तर त्यावेळेस काय होतं, इफेक्ट जो आहे कॉम्प्लिकेशनचा तो काय होणार आहे, मॅक्झिमम. आणि मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन इज युजली अकम्प्लिड बाय द व्हेरी सिव्हिअर क्रशिंग चेस्ट पेन. चेस्ट पेन या दोन्ही केसेस मध्ये कॉमन आहे. अँजायना मध्ये जास्त असतो मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन पेक्षा. ओके, बिहाइंड द स्टर्नम विच कंटिन्यू इव्हर द आफ्टर रेस्ट. बघा चेस्ट पेन कुठे होतं, बिहाइंड द स्टर्नम. स्टर्नम जे आपण बघितलं, स्टर्नम हे बोन, तर त्या स्टर्नम, काल थोरॅक्स मी विचारत होते तर त्या थोरॅक्स मध्ये हे स्टर्नम इन्क्लूड असतं, रिब्स त्याच्यानंतर स्टर्नम. ओके, तर हा चेस्टच्या तिथे पार्ट असतो स्टर्नम, जे बोन आहे ते, आणि तिथे त्याच्या बिहाइंडला काय होत असतं, हे ह्या केसमध्ये मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये पेन होत असतं. इट मे लीड्स टू फॅटल कॉम्प्लिकेशन. एक्झाम्पल काय बघा, सिव्हिअर अरिथमिया, कार्डियाक फेल्युअर होऊ शकतं, त्याच्यानंतर रप्चर ऑफ व्हेंट्रिकल्स वॉल, पल्मनरी अँड सेरेब्रल एम्बोलिझम. तर हे डिसऑर्डर्स होऊ शकतात. त्याच्यानंतर बघायचं होतं काय, तर रुमॅटेड हार्ट डिसीजेस. आता रुमॅटेड हार्ट डिसीजेस काय, तर रुमॅटिक फिवर इज वन ऑफ द ऑटो इम्युन डिसीज. हा काय आहे, ऍक्टिव्ह इम्युन डिसीज आहे, विच ऑकरिंग 2 to 4 weeks आफ्टर द थ्रोट इन्फेक्शन. बघा थ्रोटचं जेव्हा इन्फेक्शन होतं त्याच्यानंतर 2 to 4 weeks नंतर हे इन्फेक्शन दिसतं, विच इज कॉज्ड बाय द स्ट्रेप्टोकोकस पायरोजन. तर या स्ट्रेप्टोकोकस पायरोजन मुळे रुमॅटिक हार्ट डिसीजेस होतात. द अँटीबॉडीज, हा फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन असतो. रुमॅटिक हार्ट डिसीज विच इज कॉज्ड बाय द डॅश डॅश. ओके, तर इथे काय येणार, स्ट्रेप्टोकोकस पायरोजन. द अँटीबॉडीज विच इज डेव्हलप्ड टू द कॉम्बॅक्ट द इन्फेक्शन डॅमेज द हार्ट. तर ह्याच्यात मेनली काय लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट म्हणलं तर हा कशामुळे होतं, आणि हे जे इन्फेक्शन आहे, ओके, तर अँटीबॉडीज डेव्हलप्ड टू द कॉम्बॅक्ट द इन्फेक्शन ऑफ डॅमेज द हार्ट. त्या अँटीबॉडीज डेव्हलप करतात. आणि डेथ रिअरली ऑकर्स इन अॅक्यूट फेज, बट आफ्टर द रिकव्हरी देअर मे बी द परमनंट डॅमेज टू द हार्ट. बघा या रुमॅटिक हार्ट डिसीज मध्ये डेथ होत नाही, खूप रेअरली असतं,
पण रिकव्हरी झाल्यानंतर ते परमनंटली काय असतं, डॅमेज होतात हार्ट व्हॅल्व. ओके, परत ते करेक्ट करू शकत नाही. विच लिडिंग टू द डिसॅबिलिटी अँड पॉसिबली कार्डियाक फेल्युअर. त्याच्यामुळे कार्डियाक फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा इन्फेक्टिव्ह एंडोकार्डियाटिस. तर हार्ट व्हॅल्व आणि मार्जिन्स जे आहेत कंजेंटल हार्ट डिफेक्ट्सचे, तर ते काय मोस्ट कॉमन प्लेस ऑफ इन्फेक्शन इन द हार्ट. ते काय मोस्ट कॉमन इन्फेक्शन्स असतात. ते इन्फेक्शन्स कशामुळे होतात? ड्यू टू द व्हेरियस मायक्रोब्स विच इन्क्लुडिंग सम ऑफ द लो पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. तर ते कुठले आहेत बघा? नॉन हिमोलायटिक स्ट्रेप्टोकोकाय, त्याच्यानंतर इकोलाय. ओके, तर हे काय या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे काय होतंय, एंडोकार्डियाटिस होतं, कॉज होतं. त्याच्यानंतर बघा कार्डियाक अरेथिमिया. कार्डियाक अरेथिमिया काय आहे? तर हा डिसऑर्डर आहे कशाचा? हार्ट रेटचा ऑर द रिदम आपण त्याला म्हणू शकतोय. हार्ट रेटला काय म्हणायचं? रिदम म्हणू शकतो. तर हा पूर्ण डिसऑर्डर रिदमचा किंवा हार्ट रेटचा आहे, त्याच्यामुळे त्याला नावच बघा काय, कार्डियाक अरेथिमिया. which is result in abnormal or the generation of conduction of impulse. तर जे काही इम्पल्स जनरेट होत असतात त्याच्यावरून आपला हार्ट रेट असतो. तर ते त्याच्यातच इथे काय असतात, ऍबनॉर्मॅलिटी असते, ते नॉर्मल नसतात. वेन द रेस्टिंग हार्ट रेट इज लेस दॅन 60 पर मिनिट इट इज टर्म्ड ॲज ब्रॅडिकार्डिया. आता बघा ब्रॅडिकार्डिया आणि टॅकिकार्डिया ह्या दोन टर्म्स आहेत. तर आपला जो हार्ट रेट आहे तर तो जर 60 पर मिनिट याच्यापेक्षा जर कमी असेल तर त्या केसला काय म्हणायचं? ब्रॅडिकार्डिया. बघा कमी असेल तर काय म्हणायचं? ब्रॅडिकार्डिया. आणि जेव्हा जास्त असेल हार्ट रेट अबोव्ह 100 तर त्याला काय म्हणायचं? टॅकिकार्डिया. नॉर्मल हार्ट रेट किती असतो मला सांगा? एनीवन? 40 इज द नॉर्मल. ओके, गुड. तर आपला हार्ट रेट जो आहे तो 72 नॉर्मल समजला जातो. पण जर 60 पेक्षा पण कमी झाला तर त्या केसला म्हणायचं ब्रॅडिकार्डिया. आणि तो जर 100 पेक्षा जास्त झाला तर त्याला काय म्हणायचं? टॅकिकार्डिया. When there is no electrical activity in the ventricles, it leads to the systole and it may be the subsequently leads to the cardiac arrest and death. बघा काय होतं, जेव्हा इलेक्ट्रिक ऍक्टिव्हिटीज जर दिसल्या नाही व्हेंट्रिकल्स मध्ये तर त्यावेळेस काय होत असतं? कार्डियक अरेस्ट होतं, म्हणजेच काय झालं असतं, आपले हार्ट स्टॉप झाले असतं आणि विच लीड्स टू द डेथ. तर त्याहून काय होऊ शकतं? तर डेथ होऊ शकते. तर फायब्रिलेशन इज अ डिसऑर्डरली बिहेवियर ऑफ कार्डियक मसल. इट मे लीड्स टू द आर्टेरियल फायब्रिलेशन और द व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन. आता व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन जे आहे तर ते काय आहे? डेंजरस आहे. इफ नॉट ट्रीटेड इमिडिएटली इट लीड्स टू द डेथ ड्यू टू द सेरेब्रल अनॉक्सिया. म्हणजे काय? तर जे व्हेंट्रिकल्सचे जे डिफेक्ट्स आहेत किंवा डिफेक्ट्स म्हणू शकतो तर ते काय होऊ शकतात? डेंजरस ठरू शकतात. जर ते आपण ट्रीट नाही केले तर त्या काय होऊ शकतं? डेथ होऊ शकते. हार्ट ब्लॉक ऑकर्स when the impulse formation is impaired or the conduction is prevented and delay between the arterial and ventricular contraction is increased. बघा हार्ट ब्लॉक कधी होतं? जेव्हा इम्पल्सचं जे फॉर्मेशन आहे तर ते इम्पेअर्ड किंवा कंडक्शन जे आहे तर ते प्रिव्हेंट झालेलं असते. विच डिले द इम्पल्स कॉन्ट्रॅक्शन जे आहे आर्टेरियल आणि व्हेंट्रिकल तर ते काय होतं? इन्क्रीज्ड होतं. आणि वेन हार्ट ब्लॉक डेव्हलप ग्रॅज्युअली, जेव्हा ते हार्ट ब्लॉक आहे तर काय होत असतं? सम डिग्री ऑफ ऍडजस्टमेंट इन द बॉडी टू रिड्यूस द कार्डियक आउटपुट. कार्डियक आउटपुट रिड्यूस झाले असतं. बट इफ प्रोग्रेसिव्ह इट इव्हेंच्युअली लीड्स टू द डेथ फ्रॉम द कार्डियक फेल्युअर अँड द सेरेब्रल अनॉक्सिया. तर याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत हार्ट ब्लॉकचे? कार्डियक फेल्युअर किंवा सेरेब्रल अनॉक्सिया. ओके, हे झालं कार्डियक अरेथिमिया. अरेथिमिया म्हटलं की ह्याचं काय? फक्त हार्टचा जो रेट आहे किंवा रिदम आहे तर तो काय आहे? ॲबनॉर्मल आहे. त्याच्यानंतर लास्ट आहे बघा कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटीज. ओके, कंजेनिटल ॲबनॉर्मॅलिटीज काय? तर ॲबनॉर्मॅलिटीज इन द हार्ट अँड द ग्रेट वेसल्स ॲट द बर्थ मे बी ड्यू टू द इंट्रायुटेराइन डेव्हलपमेंट एरर. ओके, बघा ॲबनॉर्मॅलिटीज असतात हार्ट मध्ये किंवा ज्या आपल्या वेसल्स आहेत तर त्याच्यामध्ये कधी? जेव्हा ॲट द टाइम ऑफ बर्थ मे बी ड्यू टू द इंट्रायुटेराइन डेव्हलपमेंट एरर. जो काही इंट्रायुटेराइन आपले जे आहे त्याची डेव्हलपमेंट व्यवस्थित झाली नाही किंवा टू द फेल्युअर ऑफ हार्ट किंवा जे
डेव्हलपमेंट आहे हार्टची ते व्यवस्थित झाली नाही ऍट द टाइम ऑफ बर्थ अँड द ब्लड वेसल्स टू द एक्स्ट्रा युटेराइन लाईफ. इट मे in many cases there are no symptoms in early life and the abnormality is recognized only when complication occurs. तर सुरुवातीला याच्यात काहीच सिम्पटम नसतात. कशाचे? कंजेनेटल ऍबनॉर्मॅलिटीज. बघा नावच कसं आहे कंजेनेटल. जेनेटल म्हणजे जेनेटिक आहे, सुरुवातीपासूनच आहे ऍट अ टाइम ऑफ बर्थ पासून. तर सुरुवातीला याचे काहीच सिम्पटम्स दिसत नाहीत. And the abnormality is recognized only when complication occurs. Abnormalities may be related to the arteries or the valves. तर याच्यामध्ये abnormalities ज्या आहेत तर त्या कधी असतात रिलेटेड टू द आर्टरीज अँड द व्हॅल्व्स. व्हॅल्व्सच्या किंवा आर्टरीज मध्ये डिफेक्ट असतात. म्हणजे तिथे abnormality दिसून येतात या कंजेनेटल abnormalities मध्ये. ओके, इथे आपला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम हा चॅप्टर टोटली संपलेला आहे. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण ह्याच्या पुढचा चॅप्टर जो आहे रेस्पिरेटरी सिस्टीम तर तो आपण स्टार्ट करतोय. ओके, समजले का कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम? गिव्ह रिस्पॉन्स. Yes, ma'am. एव्हरीवन. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ओके. एनीवन टेल मी व्हॉट इज मीन बाय रेस्पिरेटरी सिस्टीम? ऑलरेडी आपण सगळ्या सिस्टीम्सचं इंट्रोडक्शन बघितलंय. तर रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे? रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे? It consists of lungs and other air passage ways such as pharynx, larynx, bronchi, and bronchulus. ओके. हा, अजून कोण सांगताय? Yes, ma'am. हा, सांगा. It consists of lungs and other air passenger ways such as pharynx, larynx, trachea, bronchi, and bronchulus. ओके. तर बघा आपण नवीन चॅप्टर स्टार्ट केलाय रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके, तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय काय येतं? ओके, रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये लंग्स, त्याच्यानंतर नोज, जे काही पार्ट्स आहेत आणि याच्यामध्ये मेनली काय लक्षात ठेवायचं तर एक्सचेंज होत असतं गॅसेसचं. हा, ओके, तर आपण हे डिटेलमध्ये आता रेस्पिरेटरी सिस्टीम बघणार आहोत. ह्याच्यामध्ये पार्ट्स येतात ट्रकिया, ब्रॉन्काय, लंग्स, नोज, लॅरिंग्स, फॅरिंग्स. हे सगळं कशामध्ये येतं? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये. ओके, तर बघा रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय न्यू चॅप्टर आहे हा आपला कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम संपलेला आहे. ओके, तर बघा द सेल्स ऑफ द बॉडी कंटिन्युअसली यूज ऑक्सिजन फॉर द मेटाबॉलिक रिएक्शन. आपले जे बॉडीचे सेल्स आहेत हा तर त्या काय करत असतात? आपण आरबीसीस बघितला तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय लागतं आपल्याला? ऑक्सिजन लागतं. ओके, तर आरबीसीस मध्ये तर आपण ब्लड मध्ये बघितलं होतं आरबीसीस मध्ये ऑक्सिजन लागतं. तर बघा कशासाठी? फॉर द हिमोग्लोबिन. द सेल्स ऑफ द बॉडी विच कंटिन्युअसली यूज ऑक्सिजन यूज करतात आपले सेल्स फॉर द मेटाबॉलिक रिएक्शन साठी. आणि दॅट रिलीजेस द एनर्जी. आणि ते जेव्हा मेटाबॉलिक रिएक्शन्स होतात and which releases the energy from the nutrient molecule and produce the ATP. आणि काय प्रोड्यूस करतात? तर ATP प्रोड्यूस करतात. बघा द मेन वेस्ट प्रोडक्ट ऑफ दिस रिएक्शन. आता या रिएक्शनचा मेन वेस्ट प्रोडक्ट काय आहे बघा? तर कार्बन डायऑक्साइड आहे. बघा सिंपल आहे,
आपले ज्या सेल्स आहेत बॉडीच्या तर त्या कंटिन्युअसली काय युज करत असतात ऑक्सिजन. कशासाठी? फॉर द मेटाबॉलिक रिॲक्शन. आणि त्या काय करत असतात? रिलीज एनर्जी रिलीज करतात आणि काय करतात तर प्रोड्यूस करतात एटीपी. मग या रिॲक्शन मध्ये वेस्ट प्रोडक्ट काय आहे? तर कार्बन डायऑक्साईड. ओके, बॉडीला काय लागतं? ऑक्सिजन लागतं. तर ऑक्सिजनचं इंटेक होतं आणि एक्झिट कशाचं होतं? कार्बन डायऑक्साईडचा. ओके, इनहेलेशन अँड एक्सेलेशन. एक्सेलेशन कशाचं होतं? कार्बन डायऑक्साईडचं होतं. There is a continuous exchange of gases between the body and the external environment. ओके, हे तर आपल्याला माहिती आहे कंटिन्युअसली काय होत असतं? एक्सचेंज होत असतं. ओके, the exchange of gases, mainly the oxygen and the carbon dioxide between the external environment and the body cells is called as respiration. बघा respiration कशाला म्हणायचं? एक्सचेंज ऑफ गॅसेस मेनली द ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. ओके, हे तर माहिती आहे तुम्हाला ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड कशातून? बिटवीन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड द बॉडी सेल. तर एक्सटर्नल आपल्या बॉडी मधून आणि एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मधून एक्सचेंज होणं गॅसेसचं म्हणजे काय? तर रेस्पिरेशन. काय होत असतं? इनटेक होतं ऑक्सिजनचं आणि एक्सेलेशन. इनहेलेशन कशाचं होतं? ऑक्सिजनचं आणि एक्सेलेशन कशाचं होतं? कार्बन डायऑक्साईडचं. तर या सगळ्या ह्याला काय म्हणायचं? रेस्पिरेशन. द ऑर्गन्स ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम. बघा ऑर्गन्स कुठले कुठले आहेत? तर ऑर्गन्स कुठले आहेत रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये इन्क्लूड होतात? सुरुवातीला नोज. असेच लक्षात ठेवायचे असतात, सिक्वेन्स ठेवायचे आपण सिक्वेन्सनं. नोज, त्याच्यानंतर फॅरिंग्स, लॅरिंग्स, ट्रकिया. ट्रकियाला काय म्हटलं जातं अजून? विंड पाईप. ओके, ट्रकिया, ब्रोंकाय, ब्रोंकियल आणि लंग्स. बघा 7 पार्ट आहेत. फर्स्ट सुरुवात कुठून होते? नोज पासून, त्याच्यानंतर फॅरिंग्स, त्याच्यानंतर लॅरिंग्स, ट्रकिया, ब्रोंकाय, ब्रोंकियल्स आणि लंग्स. बघा वन बाय वन आपण बघूयात. सुरुवातीला काय आहे? नोज. ओके, नोज कन्सिस्ट ऑफ एक्सटर्नल अँड इंटरनल पार्ट्स. तर बघा त्याच्यामध्ये काय होत असतं? नोज मध्ये एअर एंटर्स इन द बॉडी थ्रू द एक्सटर्नल नोज. सुरुवातीला काय होतं? नोज पासून स्टार्ट होतं. तर एअर काय होते? एंटर होते बॉडीमध्ये. कशा थ्रू? तर या नोज थ्रू, एक्सटर्नल नोज थ्रू. आणि विच कन्सिस्ट ऑफ 2 ओपनिंग्स विच इज कॉल्ड ॲज नॉस्ट्रिल्स. त्याच्यामध्ये बघा 2 ओपनिंग्स असतात, त्याला आपण काय म्हणतो? नॉस्ट्रिल्स. एक्सटर्नल नोज वान्स अँड मॉइस्टन्स अँड फिल्टर द ॲटमॉस्फेरिक एअर. आता बघा आपले जे काही 2 नॉस्ट्रिल्स असतात तर त्याच्यामध्ये छोटे छोटे काय असतात? हेअर्स असतात. ओके, एव्हरीवन नोज इट. सगळ्यांना माहिती आहे का? 2 नॉस्ट्रिल्स आणि त्याच्यामध्ये हेअर्स प्रेझेंट असतात. ओके, माहिती आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. तर ते हेअर्सचं मेन काम काय असतं बघा? तर जे काही एक्सटर्नल आपण एअर घेतलीये तर ती आपल्या बॉडीच्या टेम्परेचरला नसते. तर त्यावेळेस ते काय होते तिथे? तर तिथे सुरुवातीला ती आपल्या टेम्परेचरला म्हणजे वार्म्स होते, थोडीशी काय होते? गरम होते. नॉर्मल जेवढी पाहिजे तेवढी आपल्या बॉडी टेम्परेचर. आणि काय होतं तिथं? मॉइश्चर होते थोडी आणि जे काही ऍटमॉस्फेरिक एअर आपण डायरेक्टली घेतली तर ती तिथे काय होते? फिल्टर होते. त्या हेअर्स मधून काय होते? फिल्टर होते. जे काही जे काही आपण म्हणू शकतो जे युजफुल नाहीत पार्ट्स किंवा एक्सटर्नल पार्ट्स आहेत जे हार्मफुल आहेत तर ते तिथे काय राहतात? फॉर एक्झाम्पल डस्ट वगैरे. तर ते काय राहतात? त्या नॉस्ट्रिल्सच्या हेअर्स मध्ये तसेच राहतात. म्हणजे तिथे काय होतं? फिल्टर होती एअर. आपण फार धुळीत गेल्यानंतर तिथे काय होत असते? डायरेक्टली आपल्या नोज मध्ये एअर जी आहे तर ती एंटर होत नाही. तर ती काय होते? फिल्टर होते सुरुवातीला, जेवढं पॉसिबल आहे तेवढं फिल्टर होते आणि मगच काय होते? आपण इनहेल केली जाते. ऍज इट पासेस थ्रू म्हणजे ती पास होते. आणि सुरुवातीला जी काही ती वार्म एअर झाली, आता काही वेळेस काय असतं? थंड हवा असते तर ती आपल्या बॉडी टेम्परेचरला करते, म्हणजे तिथं काय होतं? वार्म होतं. एअर एंटर्स इनटू द रेस्पिरेटरी सिस्टीम आणि तिथे काय होते? एंटर होते. The nose is responsible for the detecting the olfactory stimuli. Olfactory nerves जे आहेत ते कशासाठी असतात? स्मेल साठी. आणि नोज कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? फॉर द स्मेलिंग पर्पज. ओके, नोज समजलंय का? Yes, ma'am. ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड पार्ट जो आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स काय आहे बघा? हे ह्याचा शेप टोटली कसा आहे? फनेल शेप. त्याची साईज दिली आहे 13 सेंटीमीटर लॉंग
आणि फॅरिंग्स जो आहे तो कुठे प्रेझेंट असतं ऍट द पोस्टिरियर साइड ऑफ नसल अँड द ओरल कॅव्हिटी. त्याच्यानंतर बघा ते 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं, नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरिंगोफॅरिंग्स. बघा 3 आहेत फॅरिंग्स मध्ये, अजून फॅरिंग्स डिवाइड होते, नॅसोफॅरिंग्स, ओरोफॅरिंग्स आणि लॅरेंजोफॅरिंग्स. तर नॅसोफॅरिंग्स काय आहे, तर हे सुपेरियर पार्ट आहे फॅरिंग्सचा, which is a present posterior to the nasal cavity, and in nasopharynx which consists of 2 openings for the auditory tube. ह्याच्यामध्ये 2 ओपनिंग्स असतात कशासाठी, फॉर द ऑडिटरी ट्यूब. त्याच्यानंतर ओरोफॅरिंग्स जी आहे तर ती काय इंटरमिडिएट पोर्शन आहे, म्हणजे सेकंड म्हणू शकतो आपण नॅसोफॅरिंग्स नंतर ओरोफॅरिंग्स आहे. इंटरमिडिएट पोर्शन ऑफ फॅरिंग्स विच इज अ प्रेझेंट पोस्टेरियर टू द ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटीच्या काय ते पोस्टेरियर आहे. आवाज येत नाही. ओके, बघा फॅरिंग्स. ओके, फॅरिंग्स काय फनेल शेप्ड आहे. नाउ इट इज ऑडिबल. खूप हाय येतो मॅम, असा मोठा येत नाही जास्त. ओके वेट, बघा नाउ इट इज ऑडिबल. आवाज येतोय का? येस मॅम. Yes. ओके, तर बघा फॅरिंग्स. फॅरिंग्स काय फनेल शेप्ड ट्यूब आहे, विच इज अ 13 सेंटीमीटर लॉंग. आणि फॅरिंग्स जो आहे तर तो कुठे प्रेझेंट आहे, ऍट द पोस्टेरियर साइड ऑफ नेसल अँड द ओरल कॅव्हिटी. तर ते पोस्टेरियर साइडला प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर बघा फॅरिंग्स जे आहे तर ते डिवाइड होतं किती, 3 पार्ट्स मध्ये. फर्स्ट वन इज अ नॅरोफॅरिंग्स, सेकंड वन इज अ ओरोफॅरिंग्स, ओके, अँड थर्ड वन इज अ लॅरेंजोफॅरिंग्स. तर फर्स्ट जे आहे नॅसोफॅरिंग्स, तर ते बघा कुठे आहे, सुपेरियर पार्ट आहे फॅरिंग्सचा, विच इज अ प्रेझेंट posterior to the nasal cavity, and the nasopharynx which consists of 2 openings. त्याला 2 openings असतात for the auditory tube. Next one is the oropharynx. हा काय सेकंड पार्ट आहे. It is the intermediate portion of the pharynx which is a present posterior to the oral cavity. ओके, तो इंटरमिडिएट पोर्शन आहे, त्याला आपण सेकंड म्हणू शकतो याच्यानंतर फॅरिंग्सचा, आणि तो सुद्धा कुठे पोस्टेरियरली प्रेझेंट आहे, कुठे ओरल कॅव्हिटीला. त्याच्यामध्ये बघा 2 पेअर्स असतात टॉन्सिल्सच्या, 2 पेअर्स ऑफ टॉन्सिल्स, देन पॅलेंटाईन टॉन्सिल्स अँड द लिंग्युअल टॉन्सिल्स. हे 2 टॉन्सिल्स कुठे असतात, ह्या ओरोफॅरिंग्स मध्ये. बऱ्याच वेळेस बघा या टॉन्सिल्स जे आहेत तर त्यांचा काय होतं, म्हणजे त्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि त्या बऱ्याच वेळा हे केल्या जातात रिमूव्ह. तर त्या कुठे प्रेझेंट असतात, ओरोफॅरिंग्स मध्ये. त्याच्यानंतर बघा लॅरेंजोफॅरिंग्स, लास्ट पार्ट कशाचा, फॅरिंग्सचा. इट स्टार्ट ऍट द लेवल ऑफ हायोइड बोन. बघा हायोइड बोन आपण बघितलं होतं ऑलरेडी, तर तिथे त्या स्टार्ट होतात. इट ओपन्स इनटू द इसोफॅगल पोस्टेरियरली अँड लॅरिंग्स अँटेरियरली. बघा ते कुठे प्रेझेंट, ओपन कुठे होतात, पोस्टेरियरली इसोफॅगस मध्ये, आणि लॅरिंग्स जो याच्यानंतरचा पार्ट आहे तर तो अँटेरियर, तिथे अँटेरियर. बघा ओरोफॅरिंग्स अँड द लॅरेंजोफॅरिंग्स both are respiratory and digestive pathways. हे ओरोफॅरिंग्स आणि लॅरेंजोफॅरिंग्स या दोन्ही सिस्टीम मध्ये कॉमन आहे. डायजेस्टिव्ह पाथवे which is lined by the non-keratinized stratified squamous epithelium. तिथे कुठला इपिथेलियम प्रेझेंट आहे, नॉन केराटिनाइज्ड आणि स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम. हे झालं फॅरिंग्सचं सेकंड पार्ट. त्याच्यानंतर बघा लॅरिंग्स. लॅरिंग्स काय असतो, व्हॉइस बॉक्स. लॅरिंग्सला अजून काय म्हटलं जातं, व्हॉइस बॉक्स. आणि तो काय शॉर्ट पॅसेज आहे कशामधला, लॅरेंजोफॅरिंग्स आणि ट्रकिया मधला. द वॉल ऑफ लॅरिंग्स विच इज कंपोज्ड ऑफ द 9 पीसेस ऑफ कार्टिलेज. ते काय प्रेझेंट आहे, कार्टिलेज प्रेझेंट आहे. तर कुठले बघा, थायरॉइड कार्टिलेज एक असतं, त्याच्यानंतर इपिग्लॉटिस 1, त्याच्यानंतर क्रिकॉड कार्टिलेज 1, त्याच्यानंतर ऍरेटिनॉइड, त्याच्यानंतर क्युनिफॉर्म 2 असतात, आणि कॉर्निक्युलेट या 2 असतात. आणि थायरॉइड कार्टिलेज जे आहे विच कन्सिस्ट ऑफ 2 फ्युज्ड फ्लॅट पीसेस ऑफ हायलाइन कार्टिलेज. याच्यामध्ये 2 पीसेस असतात हायलाइन कार्टिलेज अँड विच फॉर्म्स द अँटेरियर वॉल ऑफ लॅरिंग्स. त्याची अँटेरियर वॉल फॉर्म करतात. त्याच्यानंतर क्रिकॉड कार्टिलेज जे आहे विच इज प्रेझेंट बिलो द थायरॉइड कार्टिलेज. सुरुवातीला थायरॉइड कार्टिलेज, त्याच्यानंतर क्रिकॉड कार्टिलेज जे आहे तर ते थायरॉइडच्या खाली. त्याच्यानंतर विच इज अ मेड अप ऑफ हायलाइन कार्टिलेज, ते सुद्धा हायलाइन कार्टिलेजच असतं. त्याच्यानंतर ऍरेटिनॉइड कार्टिलेज
इज अ टू पिरॅमिड शेप्ड हायलाईन कार्टिलेज. तर ते काय पिरॅमिड शेप्ड हायलाईन कार्टिलेज which is situated on the cricoid cartilage and forming the part of posterior wall of larynx. हा काय फॉर्म करतात तर पोस्टेरियर वॉल जे आहे किंवा पोस्टेरियर पार्ट जो आहे तर तो लॅरिंग्सचा हे फॉर्म करतात. कोणत्या ॲरेटेनॉइड कार्टिलेज. ओके. नेक्स्ट पार्ट इज अ ट्रकिया. ट्रकियाला अजून काय म्हटलं जातं विंड पाईप. ट्रकिया काय ट्युब्युलर एअर पॅसेज which is present anterior to the esophagus. इसोफॅगसच्या अँटेरियरला ते आहे. इट लाईज इन बिटवीन द लॅरिंग्स. ओके. तर ते लॅरिंग्सच्या लॅरिंग्स अँड द फिफ्थ थोरॅसिस व्हर्टिब्रा या दोन्हीच्या मध्ये हे ट्रकिया काय असतं प्रेझेंट असतं. बघा आपण व्हर्टिब्रल कॉलम्स बघितले होते. त्याचा फिफ्थ जो काही थोरॅसिस व्हर्टिब्रा आहे तर तो व्हर्टिब्रा आणि लॅरिंग्स या दोन्हीच्या मध्ये हे ट्रकिया प्रेझेंट असतं. त्याला अजून काय म्हणलं जातं वाइंड पाईप. त्याचं जे काही मेजरमेंट आहे तर ते काय बघा 12 सेंटीमीटर ते लॉंग असतं आणि 2.5 सेंटीमीटर हे काय डायमीटर आहे त्याचा. इट कन्सिस्ट ऑफ अबाउट 16 to 20 सी शेप्ड इनकम्प्लीट हॉरिझॉन्टल रिंग. बघा त्याच्यामध्ये काय असतं 16 to 20 सी शेप्ड काय असतात इनकम्प्लीट हॉरिझॉन्टल रिंग्स असतात आणि त्या which is made up of hyaline cartilage. त्या हायलाईन कार्टिलेज बनलेले असतात. These rings gives the support to the trachea. ते कशासाठी असतात फॉर द सपोर्ट पर्पज. त्याच्यानंतर फिफ्थ पार्ट आहे ब्रोंकाय. ऍट द फिफ्थ thoracic vertebra the trachea divides into the right primary bronchus lung and the left primary. तर हे राईट प्रायमरी ब्रॉन्कस अँड द लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्कस असं डिवाइड होतात. आणि जे राईट प्रायमरी ब्रॉन्कस आहे तर ती काय आहे शॉर्टर आहे आणि वाईड आहे कशापेक्षा ऍज कम्पेअर टू लेफ्ट. द राईट अँड द लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय गो इनटू द राईट अँड द लेफ्ट लंग रिस्पेक्टिव्हली. तर बघा राईट जी ब्रॉन्काय आहे राईट प्रायमरी ब्रॉन्काय तर ती कुठे जाणार राईट लंग मध्ये आणि लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय जी आहे तर ती कुठे जाणार लेफ्ट मध्ये. त्याच्यानंतर बघा प्रायमरी ब्रॉन्काय also contain the incomplete rings of cartilage which is lined by the ciliated epithelium. ओके इनकम्प्लीट रिंग्स असतात याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यानंतर बघा ब्रॉन्किओल्स. ब्रॉन्किओल्स काय आफ्टर द एंट्री आता जे लंग्स मध्ये आलेले आहेत ब्रॉन्काय तर बघा आफ्टर एंट्री इन टू द लंग्स द प्रायमरी ब्रॉन्काय आपण बघितलं होतं राईट आणि लेफ्ट त्या प्रायमरी ब्रॉन्काय जे आहेत तर त्या डिवाइड होतात अजून स्मॉल सेकंडरी ब्रॉन्काय मध्ये. बघा ते सुरुवातीला ब्रॉन्काय जे आहे लंग्स मध्ये एंट्री व्हायच्या अगोदर म्हणजे ते डिवाइड होतात. त्याच्यानंतर पुन्हा ते काय होतात आफ्टर द एंट्री इन टू द लंग्स त्या परत प्रायमरी जे ब्रॉन्काय आहेत तर त्या परत काय होतात डिवाइड होतात सेकंडरी आणि टर्शरी मध्ये. दिस टर्शरी ब्रॉन्काय डिवाइड्स इनटू द ब्रॉन्किओल्स. आता त्या ब्रॉन्काय झालेले आहेत तर त्याचं अजून काय होतं परत डिवायडेशन ब्रॉन्किओल्स मध्ये होतं आणि दिस ब्रॉन्किओल्स इन टर्न सबडिवाइड इनटू द सेव्हरल अल्व्हिओलर डक्ट. पुन्हा ते अल्व्हिओलर डक्ट मध्ये डिवाइड होतात आणि जे अल्व्हिओलर सेल्स आहेत विच कन्सिस्ट ऑफ अल्व्हिओलाय. आता ते अल्व्हिओलर सेल्स मध्ये पुन्हा काय असतात अल्व्हिओलाय असतात and the cells which present in the alveoli are the main site for exchange of gases. तर ह्या ज्या अल्व्हिओलाय ज्या आहेत तर त्या काय आहेत तर मेन साइट आहे ती कशासाठी एक्सचेंज ऑफ गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी. ओके. त्याच्यानंतर लास्ट इम्पॉर्टंट पार्ट इज लंग्स. ओके हा इम्पॉर्टंट पार्ट आहे रेस्पिरेटरी सिस्टीमचा. बघा द लंग्स आर द कोन शेप्ड तर त्या कशा असतात कोन शेप्ड असतात. Okay, the lungs are cone-shaped organs which is present in the thoracic cavity. बघा ते thoracic cavity मध्ये present असतात. They are two in number, दोन असतात. Broad inferior end of the lungs which is called as base and which is present on the diaphragm. बघा जो काही inferior end आहे लंग्सचा तर त्याला काय म्हणायचं जो ब्रॉड आहे त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं बेस आणि तो कुठे प्रेझेंट आहे which is on the diaphragm. त्याच्यानंतर बघा द सुपेरियर पोर्शन जो आहे लंगचा विच इज कॉल्ड ॲज अ अपेक्स अँड विच इज प्रेझेंट जस्ट अबव द लेवल ऑफ द क्लॅव्हिकल. क्लॅव्हिकल बोन जे बघितलं होतं तर त्या लेवलच्या थोडस काय वरती हे जे काही अपेक्स म्हणतो आपण तर म्हणजे पॉइंटेड आपण कसं हार्ट
मध्ये बघितलं तर पॉइंटेड पोर्शन अपेक्स, तशाच पद्धतीने काय सुपेरियर पोर्शन जो आहे लंग्सचा त्याला अपेक्स म्हटलं गेलेलं आहे. इच लंग इज each lung is surrounded by the two layers membrane which is called as a pleural membrane. तर प्रत्येक लंग जो आहे which is तो काय होते सराउंडेड बाय द टू लेयर्स ऑफ सिरस मेम्ब्रेनचा जो लेअर आहे तर त्याच्या लेअरनी लंग्स कव्हरिंग झालेला आहे, त्याला काय म्हटलं जातं प्ल्युरल मेम्ब्रेन. आणि ही प्ल्युरल मेम्ब्रेन जी आहे तर ती काय करते प्रोटेक्ट करते लंग्सला. आउटर लेअर मग त्या प्ल्युरल मेम्ब्रेन मध्ये बघा दोन लेयर्स कुठले, आउटर लेअर जो आहे तर तो कुठला आहे परायटल लेअर आणि इनर लेअर जो आहे तर तो कुठला आहे विसरल लेअर. इन बिटवीन दीज टू there is a small space which is called as a pleural cavity. बघा प्ल्युरल मेम्ब्रेन जी आहे ती प्रोटेक्ट करते कशाला लंग्सला. त्याच्यामध्ये दोन लेयर्स पडतात किंवा दोन पार्ट्स पडतात, तर ते बघा आउटर जो आहे तो काय आहे परायटल आहे आणि इनर जो आहे तर तो काय विसरल आहे. आणि या दोन परायटल आणि विसरल लेयर्सच्या मध्ये जो स्पेस आहे त्याला काय म्हणायचं प्ल्युरल कॅव्हिटी. आणि प्ल्युरल कॅव्हिटी मध्ये प्ल्युरल फ्लुइड प्रेझेंट आहे. तर हा जो प्ल्युरल फ्लुइड आहे तर त्याचा रोल बघा काय, तर तो काय करतो रिड्यूस करते फ्रिक्शन जे होणार आहे तर ते रिड्यूस करते कशाच्या मधला द मेम्ब्रेन्स अँड द परमिट्स देम इन मूव्ह इझिली ओव्हर द वन अनदर ड्युरिंग द ब्रीथिंग. ओके, जेव्हा ब्रीथिंग होत असतं इनहेलेशन आणि एक्सहेलेशन तर ते इझिली व्हावं. ओके, तर हे जे मेम्ब्रेन्स आहेत तर ते एकावरती एक असल्यामुळे ते काय होणार परमिट्स देम मोर इझिली ओव्हर वन अनदर, ते परमिट होण्यासाठी किंवा ब्रीथिंगच्या वेळेस या प्ल्युरल फ्लुइड काय करतात तर रिड्यूस करतात जो फ्रिक्शन होणार आहे दोन मेम्ब्रेनच्या मधला तो. द लंग्स आर डिवाइड इंटू द लोब्स बाय द फिशर. ओके, फिशर म्हणजे काय तर डिवायडेशन असतं. लंग्स काय करते डिवाइड करते इंटू द टू, एका फिशरनी काय होते ते डिवाइड होते. राईट लंग डिवायडेड इंटू द 3 लोब्स बाय द 2 फिशर. बघा जे राईट लंग आहे तर ते 3 ह्याच्यामध्ये लोब मध्ये डिवाइड होते आणि जे लेफ्ट लंग आहे तर ते 2 मध्ये होते. बघा राईट लंग जे आहे तर ते 3 मध्ये आणि 2 मध्ये, जे लेफ्ट जे आहे तर ते 2 मध्ये डिवाइड होते बाय युजिंग द फिशर. ओके, the medial surface of each lung which contain the space which is called as a hilum. जो काही मेडियल सरफेस जो आहे लंग्स मधला त्याच्यामध्ये स्पेस असतो which is called as a hilum. Through this hilum the bronchia and the pulmonary blood vessels and lymphatic vessels nerve enter and exit the lung. ओके, आणि त्याच्यानंतर हे जे स्ट्रक्चर आहे हे हेल्ड केलं जातं एकत्र बाय द प्ल्युरा अँड द कनेक्टिव्ह टिश्यू अँड विच फॉर्म्स द रूट ऑफ लंग. त्याला तिथून काय फॉर्म होतं तर रूट ऑफ लंग. ओके, तर इथपर्यंतच आपण आजच्या लेक्चरला बघतोय. याच्या पुढचा पार्ट जो आहे तर तो आपण काय करणार आहे नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. ओके, कुणाला काही प्रॉब्लेम? रेस्पिरेटरी सिस्टीम समजलंय का? येस मॅम. सगळ्यांना समजतंय का? काल बघितलं मी वायवाला काही आन्सर्स देत नाही. एव्हरीवन Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट लेक्चरला विचारलं तरी येईल सगळ्यांना. रेस्पिरेटरी सिस्टीम, पार्ट्स ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम हे सगळं पुढच्या लेक्चरला लक्षातच ठेवून नेक्स्ट लेक्चरला हे करायचं, जॉईन करायचं मीटिंग. मी कुणालाही कुठलाही क्वेश्चन विचारणार आहे आणि राहिला प्रश्न तुम्हाला नोट्सचा तर मी तुम्हाला पीपीटी आहे या शेअर करते. इज इट क्लिअर फॉर एव्हरीवन? Yes, ma'am. सगळ्यांनी स्टडी करायचं आहे. मी नेक्स्ट लेक्चरला कुठलाही या रेस्पिरेटरी सिस्टीम मधला पॉइंट विचारेन तर तो जमला पाहिजे. आणि केमिस्ट्रीचं तुम्हाला लक्षात राहिले ना, मी जनरल अॅनास्थेटिक्स त्याचं क्लासिफिकेशन विचारणार आहे. मंडेला असेल मे बी आता आपला क्लास. समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, बघा रेस्पिरेटरी सिस्टीम बघितलं होतं आजच्या लेक्चरला, पण त्याच्यामध्ये नोज जे काही पार्ट्स आहेत 7 ऑर्गन्स आपण म्हणू शकतो तर ते ह्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये येतात. त्याच्यानंतर वन बाय वन आपण रँडमली ऑर्गन्स बघितले सगळे. ओके, आणि याचा जो पुढचा पार्ट आहे मेकॅनिझमचा तर तो आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चरला
घेऊया. ओके. Okay, give me attendance. Roll number 1. Roll number 1, 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8. Roll number 8, 9. Present, ma'am. एक मिनिट. रोल नंबर 9, तुम्ही काल वायवाला का absent होता HB च्या? मॅम मी तुम्हाला दोनदा कॉल करण्याचा प्रयत्न केला पण कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरच कॉल म्हणत होता तुमचा. मग इनामदार मॅडमना कॉल करायचा होता. CC आहेत ना ते तुमच्या? येस मॅम. मग का कॉल केला नाही? तुमचे absentee लागले, 0 मार्क्स मिळतील. जे काल absent होते वायवाला त्यांना 0 मार्क्स मिळतील. तुम्ही टोटली तिथं absentee लागलेली आहे तुमची. रोल नंबर 10, Present, ma'am. 11. प्रेझेंट मॅम. रोल नंबर 9, तुम्ही परत कॉल करा लेक्चर संपल्यानंतर. रोल नंबर 9 येस मॅम. नंतर तुम्ही कॉल करा येस लेक्चर मॅम. संपल्यानंतर. जे वायवाला absent होते, मी रोल नंबर टाकलेले ग्रुपवर, त्यांनी कॉल करा. ओके. रोल नंबर 10, 11, प्रेझेंट मॅम. 12, Present. 13. रोल नंबर 13, 14, 14, 15, Present. 16, Present. 17, प्रेझेंट. 18, roll number 18, 19, roll number 20, Present. 21, roll number 21, 22, प्रेझेंट. 23, 24, 25, Yes, madam. 26, roll number 26, 27, 28, Present. 29, 28, फक्त जॉईन करून ठेवले का रोल नंबर 28 तुम्ही? ओके, absent. 29, 30, Present, ma'am. 31, प्रेझेंट मॅम. 32, Present, ma'am. 33,
Present, ma'am. 34, 35, roll number 35, 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, 42, 43, roll number 43, 44, 45, present ma'am, 46, Present. 47, roll number 47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, roll number 60, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present, ma'am. 65, Present. 66, roll number 66, 67, Present. 68. Present. Okay. Absent number बघा. Roll number 1, 8, 13, 14, 18, 23, 24, 26, 27, 28, 29, 34, 35, 41, 43, 44, 47, 60, 66. कोण आहे यातलं प्रेझेंट? मॅम 57. अटेंडन्स दिली नाही तुम्ही 57. दिलती मॅडम 57 चीच हा, अटेंडन्स मग मी दिलती. 57 कॉल केलाय का 47 कॉल केलाय? Ma'am, Sorry. 20. रोल नंबर 28. तुमचं लक्ष कुठं होतं? मॅम दोनदा रोल नंबर तुमचा कॉल केलाय मी. मॅम दिली होती मी प्रेझेंट. तुम्ही दिली नाहीत प्रेझेंटी. मी दोनदा कॉल केले, तुम्ही बाकीच्यांना विचारू शकता. अजून कोण आहे? अटेंडन्स वेळेवर देत चला. किती वेळा सांगायचं तुम्हाला? काय ऐकायचंच नाहीये. हे लेक्चर फक्त जॉईन करून ठेवताय तुम्ही. तसं काय आहे का? फक्त अटेंडन्सच्या वेळेस अटेंडन्सला हे करायचं किंवा काही वेळेस तेवढं सुद्धा नसते लक्ष. काय रोल नंबर 8, 28, सॉरी 8 नाही 28. आणि हा नेक्स्ट टाइम असं करू नका. येस मॅम. जे काल वायवाला अब्सेंट होते त्यांनी मला कॉल करायचे आज. ओके, समजतंय का? आणि रिझन सांगायचे मला का तुम्ही अब्सेंट होता ते. असं काही इम्पॉर्टंट होतं की तुम्हाला एक्झाम सोडून ते इम्पॉर्टंट वाटलं. बघा रोल नंबर 9, रोल नंबर 13, 24, 26, 27, 29, 34, 41, 47 आणि 49 या सगळ्यांनी काय करायचंय? कॉल करायचे आज.
समजतंय का? Yes, ma'am. ओके, नेक्स्ट लेक्चर कशाचं तुमचं? Social pharmacy. Social pharmacy. ओके.